तुझ्यात जीव रंगला। ह्याच हातावर तर आपला संसार उभा आहे। कर्तव्याचा कठोर हात आहे, आधार देणारा। आपण एकमेकांचे हात कधीच सोडायला नको। अजिबात नाही सोडायचं। मुंबईकडे बी लाईट जाती कधी कधी, पर गावासारखा अंधार का तिकडे पडत नाही बघा। काही बी म्हणा, शहरातलं गणितच भारी असतंय बघा। अंधारात गाव किती शांत वाटतंय ना। वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत, निसर्ग अनुभवता येतोय। हाही अनुभव छान आहे। तुम्ही घेतला होता हे अनुभव? एकदा यांनीच घडवून आणला होता। मला मस्त काजवे दाखवले होते। ते नव्ह, तुम्ही जागा का बदलली? गोदकाला काय वाटलं असेल? असं अंधारात कुणी हात धरतं का? माझ्याच बायको साथ धरत होती, तुम्ही लाईट चकवलं। आता नाही, कुणीतरी बघेल ना सुद्धा। ताप देता बाबा तुम्ही, साधं जवळ बी येणं झालं। माणूस जवळचा असेल तर त्याला समजवायचं, समजावूनही नाही समजलं ना तर हक्काने कान धरायचा। असं केलं तरच त्याला त्याच्या चुका समजतात। मला सांगा, आजपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना खूप सांभाळून घेतलत ना? मग आज जरा त्यांना ओरडला तर त्यात बिघडलं कुठे? साखरेवरील आयात कर 50%, 10% वाढ। आबा, अरे वा, मला बोलवलं? हा, जरा एक काम होतं। काय तुम्ही आमच्या थोरल्या सुनबाई, पण तुमच्या नावावर काहीच नाही। म्हणजे काय, आम्ही एक नवीन जमीन घेतली आहे, ती तुमच्या नावावर करायचा विचार आहे। अहो नको, माझ्या नावावर कशाला? अहो, घरच्या लक्ष्मीच्या नावावर जमीन असली म्हणजे ती भरघोस पीक देते। तशी जमीन नापीक आहे, पण तुमच्या नावावर केल्यानंतर भरघोस पीक दिल बघा। ते हे करतीलच, यांच्या नावावर करा तुम्ही। काय आहे, त्याच्या नावावर आधीच लय जमीन आहे, तुमच्या नावावर केली म्हणजे तो अजून हुरूप आणून जमीन कसलती। खास जमिनीवर खास मेहनत। असंच नाही काय, जमीन म्हणजे यांची आई आहे, असा भेदभाव नाही करणार। मामांजी, जरा बोलायचं होतं। बोला। ते आमच्या ह्यांना का नाही, आजकाल घरात लई परक्यासारखं वाटायलंय बघा। एकदम असं आश्रितासारखं। आता हे काय नवीन? अरे, तुला काय वाटतंय? काही नाही, बाहेर 4 माणसं यासनी बोलून धावत्यात। समधी जमीन थोरल्याच्याच नावावर आहे, तुझ्या नावावर काहीच नाही। म्हणून मग आता जी नवी जमीन घेणार आहे का नाही, ती जर आमच्या ह्यांच्या नावावर केली तर लई बरं होईल। यासनी आश्रितासारखं वाटायचं नाही। सुनबाई, हा, तुमची जीभ आजकाल लय धीट व्हायली। आमचं नाही मामांजी, असं बाहेरच्यांचं म्हणणं आहे। बाहेरच्या माणसाचं ऐकून विचारायची हिंमत कशी झाली तुमची? काय रे, कोण बोललं तुला? नाव सांगा मला। ते मी काय मी या सगळ्या 12 भानगडी माहिती आहेत आम्हाला। 1 गुंठा बी जमीन आम्ही तुझ्या नावावर करणार नाही। जरा जे मिळते ते गप खा। माझ्या नावावर नाही तर हिच्या नावावर करा की। आमच्या अहो दोघांपैकी कुणाच्या बी नावावर असलं तर सारखंच आहे ना। नाहीतर आयुष्यात तुमच्याकडून गॅरंटी म्हणून काय घेतलं नसतं। होय, मी म्हणतोय म्हणून तरी घ्या। ठीक आहे,
संध्याकाळी पैशाचा बंदोबस्त करतो, तुम्ही या कधी बी. चालतंय. बरकत, चावी आण. हे घ्या. ठीक आहे, येतो मी. नाना, तू काही चांगलं केलं नाहीस गड्या. भावासाठी समजा करायला लागते. चल. कधी ना कधी असं मनाविरुद्ध निर्णय घ्यावं लागतात. आम्हासनी काही हौस नाही र वाटण्या करण्याची, पण आम्ही जे करायलोय ते तुझ्या भल्यासाठी. तुझा असं हाल बघवत नाहीत रे आम्हासनी आता. अगं एवढंच वाटतंय तर दुसरा काहीतरी तोडगा काढ की. अगं हुशार आहेस ना माझ्यापेक्षा. हा एक हाय. काय? ते बघ, आपण आपापल्या वाटण्या घेऊ, वेगळं होऊ, तुझी जी काही भानगड असेल ती पहिलं मिटव, परत एकत्र येऊ, म्हणजे घर बी वेगळं होणार नाही आणि तुझी झंझट बी मिटल. बोल काय म्हणतोस? अगं पण परत वाटणे मागायचं आलंच की याच्यात. मला तेच नको आहे. मग मर, ज्याला जम सडत बस, म्हणजे कळल तुला. तुझी लाज जाईल ते जाईलच, पण या घराची लाज बी जाईल. पण निस्त्या वाटण्या जर केल्या तर घराची लाज घरातच राहील. आणि हे समद प्रकरण जर पोलिसात गेलं तर मामांजींच्या राजकीय कारकिर्दीचं काय होईल? तुझा रानादा, तुझी वहिनी यांचं काय होणार आहे नंतर? जरा नीट विचार कर या समद्याचा आणि मग सांग आम्हासनी काय ते. ठीक आहे. आम्हासनी आमचा हक्क पाहिजे मामांजी. तुम्ही वाटण्या करून टाका. सूरज, 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 काय झालंय? ही तुझी वहिनी वाटण्या मागायली. नीलम, हा बघ, हा जरा चांगलं वाटतंय. फलटणचं निंबाळकर आहे. अहो एकदम चांगलं घर आहे. आणि ही निंबाळकरांची माणसं का नाही एकदम साधी आहेत. आम्हाला स्थळ चांगलं वाटतंय. तूच बघून सांग, बघायचं का नाही ते. आजाला विचारलं पाहिजे यो पोरगा कसा आहे ते. त्यो जर बघ म्हणला तरच मी यो पोरगा बघणार. म्हणजे मला सांगा, तुम्ही ठरवलं होतं का? नाही तर नाही, हो तर हो, असं काही अल्टिमेटम? मी ट्राय केलाच असतं बरं. आपलं देवळात जाणं सुरूच ठेवायचं. लग्नाचे विषय होत होते. 2 रिक्वेस्ट मुलींना बघायला पण गेलो होतो मी. बरं, ती काय संधी सोडली नाही. पहले तो तुम्हें एक संकल्प करना पड़ेगा कि तुम ये सब जो कुछ कर रही है ना, वो किसी को बताएगी नहीं. हम संकल्प लेते हैं कि हम ये बात किसी को नहीं बताएंगे. आगे क्या करना है? रूप दान करना पड़ेगा. ये क्या होता है आजी जी? ये जो आपकी रहन सहन है ना, ठाट बाट की, मेकअप बेकअप करके, भारी भारी साड़ियाँ पहन के, जेवर डाल के, ये सब निकालना पड़ेगा. ऍक्च्युली मी त्यांची सून मोनिका विक्रांत दळवे. आणि हे तुमचं लेटर आलं होतं माझ्याकडे. अजून काय दाखवायची गरज आहे का?
नाही तर 2000 कमवायचं. एक काम कराल? ठीक आहे. तू माझ्या समोर माझ्या मुलीला फसवतोय. मी नाही शांत बसणार. साहिलचं पहिलं प्रेम नेहा. साहिलचं आणि तिचं नातं, आमचं आणि साहिलचं नातं हा एक असा दागिना आहे ना जो सगळ्यांकडे असतो पण जाणवत नाही. म्हणूनच नाती अशी करा जी दिसली नाहीत तरी चालेल पण जाणवली पाहिजे.